Welcome, ma'am. Can we start? We are waiting for Yes. you. Yeah. Thank you. Sorry Yeah. to be late because there was some technical problem in connecting. Yes. So I'm finally here. Yeah. Thank you. Welcome, ma'am. Okay. आज सर्वांचं स्वागत. इथे आज शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव माननीय वंदना कृष्णाजी, आयुक्त शिक्षण माननीय विशाल सोळंकी साहेब, याचबरोबर युनिसेफ इंडियाचे हेड टुरियनजी, राजेश्वरी चंद्रशेखरजी, हिमांशू फ्रॉम प्रथम बुक्स, एससीआरटीचे संचालक आमचे प्रेरणास्थान माननीय दिनकर पाटील साहेब, याचबरोबर सर्व उपसंचालक, सन्माननीय प्राचार्य, ज्येष्ठ अधिव्यक्ता, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक, सर्व विषय सहाय्यक, युनिसेफची टीम, प्रथम बुक्सची टीम, एससीआरटीची टीम, या सर्वांचं आजच्या या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो. राज्यातील मुलांमध्ये वाचन कौशल्य विकसित व्हावं यासाठी आपण गोष्टींचा शनिवार असा कार्यक्रम पूर्ण राज्यभर पुढील 10 आठवडे लॉन्च करणार आहोत. या कार्यक्रमाच्या या उद्घाटन प्रसंगी आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या या कार्यक्रमाची रूपरेषा सर्वसाधारणपणे 1 तासाचा हा कार्यक्रम असणार आहे आणि 5-5 मिनिटं प्रत्येक वक्ते बोलतील. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय वंदना कृष्णाजी असतील. आता स्टोरी टेलिंग म्हणजे नेमकं काय आणि हा कार्यक्रम कसा असणार आहे याच्याविषयी प्रथम बुक स्टोरीवरची टीम आपल्याला प्रेझेंटेशन देतील. मी त्यांना आमंत्रित करतो. प्रथम बुकची टीम. नमस्कार सर्वांना. नमस्कार. कसे आहात मित्र? मजेत ना? मजेत, हसत आणि आनंदात आपण सर्वांनी राहिलंच पाहिजे. सुरेश भटांची एक कविता आहे, आयुष्य छान आहे थोडे लहान आहे, आयुष्य छान आहे थोडे लहान आहे, रडतोस काय वेड्या लढण्यातच शान आहे. आजची परिस्थिती आणि संपूर्ण मानव जातीने उभारलेला लढा याला वंदन करून आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळत आहोत. मित्र हो, हा जो आनंद आपण वाटणार आहोत तो मोठ्या माणसांसाठी कला, त्यांची आवड त्यांच्या रूपाने येतो आणि लहान मुलांसाठी मात्र तो गोष्टी रूपाने असतो. तर चला तर मग एक सुंदर प्रथम बुकची गोष्ट आज मी तुम्हाला इथं सांगणार आहे आणि त्याकडे आपण जाऊया. लिजा, फर्स्ट स्लाइड. Yes, I've put the first slide. रविराज दिख रहा है आपको? हाँ जी, ओके. तर मित्र हो, गोष्ट म्हटली की प्रथम आपल्याला आपल्या आजीची आठवण येते. कारण आजीच्या कुशीत शिरून ऐकलेली गोष्ट ती आयुष्यभर आपल्याला आठवणीत राहते आणि म्हणूनच गोष्टीचा फार मोठा प्रभाव आपल्या बालमनावर असतो आणि मोठेपणी तो आपल्याला सुसंस्कृत म्हणून घडवतो. तर ही आजची गोष्ट सुद्धा आपण एक सुंदर लहान मुलांची गोष्ट इथे मोठ्यांसाठी सादर करणार आहोत. या गोष्टीचं नाव आहे झोपाळू भीमा. आता झोपाळू भीमा म्हटल्यावर हा भीमा कोण आहे बरं? तर तुमच्या समोर आलेलं आहे एक सुंदर चित्र. हा भीमा आहे एक गाढव. म्हणून झोपाळू भीमा हा सुंदर चित्राने आपण हे गोष्ट सुरुवात करत आहोत. या गोष्टीचे लेखक आहेत किरण कस्तुरिया. याचं चित्रांकन केलेलं आहे श्वेता मोहपात्रा यांनी आणि याचा मराठी भाषेतील अनुवाद केलेला आहे श्री मुकुंद टाकसाळे यांनी. चला तर मग गोष्टीकडे बोलूया. तर मित्र हो, हे जे गाढव आहे हे फार म्हणजे गाढव म्हटल्यावर आपल्याला वाटतं की प्रामाणिक असणार, खूप कष्टाळू असणार आणि थोडंसं आळशी असणार. खरंय मित्र, हा आपला भीमा सुद्धा थोडासा आळशीच आहे आणि म्हणूनच याच्यावर ही गोष्ट आधारित आहे. रामू नावाच्या धोब्याकडे एक भीमा नावाचं गाढव होतं. रामू रोज त्याच्याकडनं काम करून घ्यायचा आणि भीमाही प्रामाणिकपणे काम करायचा. पण भीमाला एक वाईट सवय होती, ती म्हणजे झोपण्याची. झोपाळू होता तो आणि म्हणूनच भीमा रोज जेव्हा झोपायचा तेव्हा रामू धोबी त्याला रागवायचा आणि भीमाला हे आवडत नसे. मालक आपल्याला रोज रोज आपल्या उठण्यामुळे, उशिरा उठण्यामुळे रागवतो,
हे भीमाला पटत नव्हतं. एके दिवशी काय झालं, एके दिवशी तो गौरी गाईकडे गेला. तिला म्हणाला, गौरीताई, माझा ना एक छोटासा प्रॉब्लेम आहे. मला सकाळीच लवकर उठता येत नाहीये. तू मला उठवशील का सकाळी लवकर, कारण तू लवकर उठतेस. गौरी गाई म्हणाली, अरे नक्की भीमा, मी तुला सकाळी सकाळी लवकर उठवत जाईल. आणि म्हणून भीमा त्या दिवशी शांतपणे झोपला. सकाळी सकाळी गौरी गाय भीमाकडे आली आणि जोर जोरात हम्मा हम्मा, भीमा उठ, भीमा उठ असं म्हणू लागली. पण भीमा काही उठेना. शेवटी ती निघून गेली. झालं तेच झालं. रामू धोबी परत भीमाला रागवला. आता भीमाने ठरवलं की आपण माझा मित्र मोती कुत्रा याची मदत घेऊया. म्हणून तो मोती कुत्र्याकडे गेला. मोती भाऊ, तू मला सकाळी उठवशील का रे? तू रोज रोज भुंकतोस सुद्धा आणि त्याच्या आवाजाने मला जाग येईल. मोती म्हणला, असं आहे का? तुला एवढीच जर मदत करायची आहे तर मी करतो. असं म्हटल्यावर मोती कुत्रा पुन्हा सकाळी भीमाच्या घरी गेला. तिथे भीमा डाराडूर झोपला होता. मोती कुत्र्याने परत आवाज केला, भो 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 भो, भीमा उठ रे, भीमा उठ रे. पण भीमा काही उठायचं नाव घेत नव्हता. त्या दिवशी भीमाला फार मोठा ओरडा रामू धोब्याकडनं पडला. भीमा खूप नाराज झाला. त्याच्यानंतर त्याने ठरवलं, आपण आपल्या चिनू कोंबड्या मित्राची आपण मदत घेऊया. चिनू कोंबडा म्हणजे सकाळी सकाळी सूर्य येताना जो आरवतो तो. चिनूनी त्याला ठरवलं मदत करायचं आणि म्हणून भीमा पुन्हा रात्री शांत झोपी गेला. आज सकाळी चिनू आला घरी भीमाच्या आणि चिनूही ओरडू लागला, कुकुक्कू कुकुक्कू कुकुक्कू, भीमा उठ, भीमा उठ. पण भीमा काही उठेना. झोप गाढ लागली होती त्याला. त्यामुळे काय झालं की आज पुन्हाही भीमाला काय झालं, रामू धोब्याचा ओरडा खावा लागला. त्यानंतर भीमा कावळ्याकडे गेला. काळू दादा, आता हे नक्की तुमचा आवाज कर्कश आहे, तुम्ही मला उठवायचं. काळूनेही प्रयत्न केले भीमाला उठवायचे. सकाळी सकाळी येऊन काळू सुद्धा म्हणाला, काव 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 काव, भीमा 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 उठ. पण भीमा काही उठेना. काय झालं असेल बरं? भीमा का उठत नव्हता? आणि मग 5व्या दिवशी भीमाला कोणी उठवलं असेल बरं? तुम्ही कल्पना करू शकता का की भीमा कसा उठला असेल? जर तुम्हाला याचं उत्तर माहीत असेल आणि तुम्ही जर कल्पना केली असेल तर प्लीज आपल्या YouTube चॅटमध्ये ही उत्तरं लिहा. म्हणजे आम्हाला कळेल की तुम्ही काय विचार करताय आणि भीमा कसा उठला असेल. आता मात्र मी तुम्हाला या शेवटच्या सुंदर अशा गोष्टीच्या समारोपाकडे नेणार. आणि हा भीमा जो उठलेला आहे तो अशा पद्धतीने उठला की त्याच घरातली एक छोटीशी माशी सकाळी सकाळी भीमाच्या नाकावर येऊन बसली. नाकात ती भुणभुणली, नाकात फिरली. त्यामुळे भीमाला काय आली, मोठ्या शिंका आल्या. आच्छी आच्छी. त्यामुळे भीमाला सकाळी सकाळी जाग आली. त्याने बघितलं, त्याने विचार केला, अरे मला कोणी उठवलं? तेवढ्यात माशी म्हणाली, भीमा, अरे मी तुला उठवलं. सकाळी सकाळी मी तुझ्या नाकावर येऊन बसले होते. भीमा म्हणाला, माशीताई खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला उठवल्यामुळे आज माझा मालक रामू धोबी मला ओरडणार नाही आणि मी माझं चांगलं काम करेन. तर मित्र, अशी होती छानशी लहान मुलांची लहान गोष्ट. आणि या गोष्टींमुळे जो लहान मुलांचा आहे तो सर्वांगीण विकास होतो, त्यांचा मनोविकास होतो. आणि त्याबद्दल आपण आता मिस्टर टेरी आपल्याला सांगणारच आहेत त्याबद्दल. त्यामुळे मी जास्त बोलत नाही. पण ही सुंदर गोष्टी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू रविराज गोष्टीबद्दल. मी आता इन्व्हाइट करत आहे टेरी सरांना. आय एम गोइंग टू इन्व्हाइट मिस्टर टेरी टू अड्रेस अस. टेरी सर हे युनिसेफ इंडियाचे एज्युकेशन चीफ आहेत. टेरी, आर यू एबल टू? हॅलो. Yes, I am.
Yes, welcome, Terry. Thank you. I'm very excited to be here. Am I audible? Yes, you are. Yes. I'm very excited to be here. I think reading is so important, but to begin, I like to actually read because we're here to talk about reading. So I like to read from a book that I'm reading now. It's very short. We are at the looking off over the valley towards Woofle. I feel like I've died and gone to heaven. My partner says, inhaling the salty breeze that wipes away his allergies. A bald eagle, our daughter's spirit animal, circles over our head. This place will eventually become home. Why do I read? Because I get great joy from reading. And I really think the importance of reading stories and learning about other people's experiences, gaining knowledge, which is so important. From a very early age, I remember listening to stories from my grandmother and her encouragement to read and to write. Because reading is not a one-way activity. It's reading, it's listening, it's sharing. Sharing our experience in the good times and the bad. Because the pleasure I get from reading consoles me in difficult times like we're in now with school closures, but also when I'm happy, I enjoy to read. But more than enjoyment, reading is how I find out about the world, about people, which is very important. I remember being told reading is a way to empower ourselves, to find out, to understand, to explore. And this is very important. And it's very important that we give this to children, this passion, this interest, because it's a skill, and reading is a skill that they use all their life, that they need to develop, practice as they explore this world. It helps them question, analyze, be creative. So I'm very excited and very happy to be part of this event because I can't think of anything more important than stimulating the reading of children. So I wish well with this campaign because it is about, as the title said, story weaving, weaving our story, weaving other people's stories, and really gaining joy and information and exploring the world. So reading for ourselves and reading for others and sharing. And it's important that teachers and parents give time for children to read and listen to them read and read to them and tell them their stories. Because it empowers them and gives them insight into their own futures. So I wish you well in this campaign. And I look forward to following with excitement. Thank you. थँक्यू टेरी. टेरी सरांनी आपल्याला आताच त्यांचं पुस्तक जे आता ते वाचतात त्याच्याबद्दल थोडंसं आपल्याला वाचून दाखवलं. त्यांनी हे पण शेअर केलं की लहानपणापासून त्यांची आजी त्यांना गोष्ट सांगायची आणि तेव्हापासून त्यांना
ही गोडी लागली, ही आवड लागली. त्यांनी बरेचसे इंटरेस्टिंग पॉइंट्स पण मांडलेले आहेत. त्याच्यामधला एक असा आहे की रीडिंग हा वन वे ऍक्टिव्हिटी नाहीये. कारण युजली आपण बघतो की आपण बसून ते वाचत आहोत, पण ते एकट्यासाठी नाहीये. ते जेव्हा गोष्ट आपण वाचतो ती दुसऱ्यांना शेअर करतो किंवा जेव्हा आपण ऐकत असतो तेव्हा तिथे लिसनिंग पण होत असतं. तर हे इम्पॉर्टंट स्किल्स आहेत. सो रीडिंग इज आपण खूप तऱ्हेने त्याच्यामध्ये आपण एंगेज करू शकतो. आणि सरांनी हे पण सांगितलं की इम्पॉर्टंट आहे की आपण मुलांना ॲज टीचर्स किंवा पेरेंट्स, पालक असून मुलांना गोष्ट ऐकवायची, वाचून दाखवायची, ते वाचताना पण ऐकायची. हे खूप एक एम्पॉवरिंग टूल होतं. आणि रीडिंग हे असं एक स्किल आहे की लाईफ लॉंग लर्निंगसाठी ते आपल्याला महत्वाचं येतो. इट ओपन्स अप, सर म्हणाले, व्हेरियस वर्ल्ड्स. आपण पुस्तकांमधून एका जागी बसून बरेचसे दुसऱ्या देशाचे लोक किंवा त्या दुसऱ्या लोकांच्या मनातलं जाणू शकतो. सो इट इज एक्स्ट्रीमली, जसं सर म्हणाले, एम्पॉवरिंग. आणि त्यांनी बेस्ट विशेस पण दिलेले आहेत. आणि ते म्हणतात की त्यांना उत्सुकता आहे आपल्या ह्या कॅम्पेन आपण थोड्या नंतर जेव्हा प्रेझेंट करू की हे मुलांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि मुलांपर्यंत पण त्याचा काय इम्पॅक्ट आहे. सो थँक्यू. आणि सर जॉय असा शब्द वापरलाय त्यांनी, आणि आपण पण म्हणत आहोत की हा रीडिंग कॅम्पेनचं ऑब्जेक्टिव्हच आहे टू स्प्रेड जॉय. मी आता आमंत्रित करते दिनकर पाटील सरांना. दिनकर पाटील सर ऑफकोर्स आपले डिरेक्टर आहेत MSCRTचे. ते आपल्याला अड्रेस करतील. थँक्यू सो मच सर. नमस्कार सर्वांना. थोडा उशीर झाला कारण कनेक्ट होत नव्हतं, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आज एक महत्वाचा दिवस आपल्याच्या दृष्टीने आहे. 2 ऑक्टोबर गांधी जयंती आहे. आणि या गांधी जयंती दिनाच्या निमित्तानं आपण वाचनाची आवड मुलांमध्ये निर्माण व्हावी यासाठी एक उपक्रम हाती घेत आहोत. आणि प्रत्येक शनिवार हा वाचनाचा असेल अशा पद्धतीची संकल्पना घेऊन आपण येत आहोत. आणि प्रत्येक शनिवारी मुलांच्यासाठी आपण अनेक प्रकारची पुस्तकं वाचनासाठी उपलब्ध करून देणार आहोत. युनिसेफच्या आणि प्रथमच्या सहकार्याने हा कार्यक्रम आपण आयोजित करतोय. आणि या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. 2 ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त आपण हा कार्यक्रम घेण्याचं वैशिष्ट्य असं, कारण ऑक्टोबर महिन्याला तसं फार महत्व आहे. जसं की गांधीजींचा जन्मदिन आहे, तसंच लाल बहादूर शास्त्रींचा जन्मदिन आहे. आणि आपण शासनामार्फत 15 ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून सुद्धा अब्दुल कलामांच्या निमित्तानं साजरा करत असतो. आणि म्हणून आम्ही ठरवलं की 2 ऑक्टोबर पासून हा वाचना प्रेरणा दिन एक दिवस करण्यापेक्षा सुरुवातीपासूनच महिन्याच्या 15 तारखेपर्यंत आपण जर विविध कार्यक्रम आयोजित करू शकलो तर मला वाटतं की वाचनाच्या चळवळीच्या दृष्टीनं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि म्हणून त्या दृष्टीनं आम्ही हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. खरं तर महात्मा गांधींच्या जीवनामध्येच आपण किंवा जी काही मोठी मोठी माणसं झाली त्यांचं चरित्र वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ही मोठी माणसं वाचनानिमित्त किंवा वाचनामुळे मोठी झालेली दिसून येतात. जसं की महात्मा गांधींच्या जीवनामध्ये अनटू धिस लास्ट हे पुस्तक आलं नसतं तर कदाचित ते महात्माही झाले नसते. आणि माझी आत्मकथा त्यांनी जी लिहिलेली आहे, माझे सत्याचे प्रयोग, ते वाचल्यानंतर त्यांच्यातून आपल्याला एक साधी राहणी कशी असू शकते आणि अहिंसेच्या माध्यमातून चळवळ करून जसं काही आपण स्वातंत्र्य मिळवलं तसंच अनेक गोष्टी आपण अहिंसेच्या माध्यमातून करू शकतो हा संदेश गांधीजींना दिलेला आहे. त्यामुळे मी जसं म्हणालो की ही मोठी माणसं जेव्हा मोठी होतात तेव्हा त्यांचं वाचन हे खूप मोठं असतं. आणि म्हणून बालपणापासूनच ही वाचनाची आवड मुलांच्या मध्ये निर्माण व्हावी अशी अपेक्षा आहे आणि मग ती वृद्धिंगत होत जावी अशी अपेक्षा आहे. खरं तर वाचनामुळे माणूस प्रगल्भ होतो, आपल्याला माहिती आहे, आणि अनेक गोष्टी आपल्याला मिळतात. मलाही वाचनाच्या संदर्भात अनेक संदर्भ द्यावेसे वाटतात की मी शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं आणि रयतेसाठी काम कसं करावं याचं मार्गदर्शन त्याच्यातून मिळालं.
राजश्री शाहू महाराजांचं चरित्र वाचलं आणि समतेची प्रजा कशी निर्माण करावी हा संदेश शाहू महाराजांनी त्यांच्या प्रत्यक्ष कृतीतून घालून दिल्याचं मला आठवलं. आणि जसं गांधींच्या बाबतीमध्ये गांधींचं चरित्र वाचत असताना या पृथ्वी तलावर सगळ्यांची गरज भासेल एवढं खूप आहे, परंतु प्रत्येकाची हाव भागणार नाही हे गांधीजींनी त्यांच्या लेखनातून असेल, वागण्यातून असेल, हे सर्वांना दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून असे अनेक व्यक्तिमत्व आहेत की ज्यांचं चरित्र जर आपल्या वाचनात आलं तर कदाचित या वाचनाच्या माध्यमातून आपलं आयुष्य सुद्धा बदलू शकतं. डॉक्टर आंबेडकरांचं जर आपण चरित्र वाचलं तर हा माणूस वाचनानं किती मोठा झाला हे आपल्याला कळून येतं. मला तर एक अनुभव इथे सांगावा असं वाटतं की ते कायदा मंत्री असताना एका वाचनालयात गेले आणि तिथं ग्रंथपालाला विचारलं की अतिशय दुर्मिळ पुस्तकं कुठली असेल तर मला सांगा. ग्रंथपाल म्हणाले की खाली तळघरामध्ये आहे, परंतु तिथं अस्वच्छता फार आहे आणि तिथं जाणं आपण योग्य वाटत नाही. परंतु आंबेडकर त्या ठिकाणी खाली गेले आणि जे पुस्तक हाती मिळालं ते बसून त्यांनी तिथं वाचलं. म्हणजे वाचनाचं वेळ असणारी माणसं ती मोठी होऊ शकतात हे याचं एक उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. सुसंस्कृत राजकारणी म्हणून आपण यशवंतरावांचं चरित्र जर वाचलं तर वाचनावर प्रेम करणारा, साहित्यावर प्रेम करणारा हा मोठा माणूस, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, राज्याचे उपपंतप्रधान, अशी अनेक विविध खाती त्यांनी याच्यामध्ये बजावली. परंतु वाचनापासून ते कधी दूर गेले नाही. ते जेव्हा परदेशात जात असत त्यावेळेला 2-3 गोष्टी महत्वाच्या करत असत आणि त्या म्हणजे एक तर तिथली ऐतिहासिक स्थळं पाहायची, त्यामध्ये त्या शहरांचा देशाचा इतिहास कळत असे, नाटकं पाहायची की तिथून त्या देशाची संस्कृती कळत असे, आणि पुस्तकाच्या दुकानात जायचं आणि पुस्तकं खरेदी करायची. अशा प्रकारची त्रिसूत्री त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी नेहमीच वापरलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे ही जी मोठे लोक होतात, अब्दुल कलामांचं जर आपण बरंचसं साहित्य जर वाचलं तर आपल्या लक्षात येईल की आपण ध्येय कसं गाठावं याच्या संदर्भात अतिशय चांगल्या पद्धतीचं वर्णन त्यांनी वेगवेगळ्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. त्यांनी बालकांना सांगताना, मुलांना सांगताना सुद्धा सांगितलं की 20 वर्षापूर्वी तुम्ही तुमचं ध्येय निश्चित करा, त्यासाठी ज्ञान संपादन करा, त्यानंतर भरपूर कष्ट करा आणि येणाऱ्या संकटावर मात करा, संकटाला घाबरून जाऊ नका, तुम्हाला निश्चितपणे यश मिळेल. म्हणजे अशी अनेक व्यक्तिमत्व खर तर वाचनाच्या माध्यमातून मला अनेक पुस्तकाच्या माध्यमातून कळली. अगदी अलीकडचं ओशोचं सुद्धा चरित्र वाचताना सुद्धा निश्चितपणे काही गोष्टी त्यांनी शिक्षणावर सुद्धा चांगल्या प्रकारचं लिहिलंय. शिक्षण क्रांती म्हणून पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक संदेश दिला की तुमच्या समोर असणारी जी मुलं आहेत त्या मुलांना जशा पद्धतीचे आहे त्या पद्धतीनं आपण वागवलं पाहिजे, शिक्षण दिलं पाहिजे, असा एक संदेश त्यांनी शिक्षण क्रांतीमधून दिला. की जसं कमळाचं फुल आहे ते मोठं असतं, पण छोटस लिलीचं फुल असेल तर ते छोटं असतं. तेव्हा आपण या सगळ्या किंवा मोगऱ्याचं फुल घेतलं तर छोटं असतं. त्यामुळे कमळाच्या फुलाचे मोठेपण आणि मोगऱ्याच्या फुलाचं मोठंपण असं काही समजू नये. आपण ज्याला जसं त्या विद्यार्थ्यामध्ये आहे ते आपण वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारचं शिक्षणासंबंधीचे त्यांनी चांगले विचार मांडलेले आहेत. आणि एवढेच नव्हे तर आपण झुंडीमध्ये समाविष्ट होऊ नका. जेव्हा एखाद्या झुंडीमध्ये समाविष्ट होतो किंवा एखाद्या व्यक्तीचं आपण नेतृत्व स्वीकारतो तेव्हा आपल्या स्वातंत्र्याला बऱ्याचशा मुरड घालावी लागतात आणि आपण आपले राहत नाही, त्या समुदायाचे होऊन जातो. अशा प्रकारचं विचार सुद्धा त्यांनी व्यक्त केलेले आहे. आणि म्हणून वाचत असताना अनेक प्रकारचं विविध साहित्य आपण वाचलं पाहिजे की ज्याच्यामधून आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारची मोठमोठीची व्यक्तिमत्व झालेली आहे ती निश्चितपणे वाचनातून मोठी झाल्याचं आपल्याला दिसून येते. आणि म्हणून तो जो संस्कार आहे वाचनाचा हा विविध माध्यमातून आपण या मुलांच्या पर्यंत पोहोचवला पाहिजे. हा उद्देश घेऊन आपण महाराष्ट्र शासनानं सुद्धा वाचन प्रेरणा दिन अब्दुल कलामांच्या स्मृतीसाठी आपण तो साजरा करतो. आणि म्हणून या दृष्टीने जर आपण सगळ्या गोष्टी पाहिल्या तर मुलांच्या मध्ये ही आवड निर्माण व्हावी. विशेषतः या कोविडच्या काळामध्ये सुद्धा घरी बसलेल्या मुलांना चांगल्या प्रकारचं पुस्तकं उपलब्ध करून द्यावीत हा उद्देश किंवा छान छान गोष्टी ऐकायला मिळाव्यात
अशा प्रकारचा उद्देश ठेवून आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि हा कार्यक्रम दर शनिवारी ते पुस्तकाचं मुलांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं निश्चितपणे उपयुक्त ठरणार आहे. मला वाटतं याच्यामध्ये सर्व शिक्षकांनी, अधिकाऱ्यांनी, पालकांनी याच्यामध्ये भाग घेणं गरजेचं आहे. आणि मुलांच्या मधलं जे वाचन कौशल्य असेल किंवा वाचनाची आवड जर असेल तर मला वाटतं की एकदा वाचनाची आवड निर्माण झाल्यानंतर मुलं कुठलंही वाचन असो, सुरुवातीला हेच वाचलं पाहिजे, तेच वाचलं पाहिजे अशा प्रकारचा आग्रह न धरता मुलांना जे आवडतं ते वाचत केलं तर भविष्यामध्ये आपोआप एक वेगळ्या प्रकारची वाचनाची आवड निर्माण होते आणि त्या दृष्टीनं मुलांना पुढच्या भविष्यामध्ये त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी या कार्यक्रमाला शुभेच्छा देतोच, पण सगळ्यांना आवाहनही करतो की या कार्यक्रमाचा लाभ आपल्या शाळेतील मुलांना घरी बसल्या बसल्या आपण द्यावा, अशा प्रकारची एक विनंती करून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद पाटील सर. मी आता आमंत्रित करते विशाल सोलंकी सरांना. विशाल सोलंकी सर आपले सर्वांना माहितीच आहेत, कमिशनर आहेत एज्युकेशन अँड स्पोर्ट्स डिपार्टमेंटचे. सर, ओव्हर टू यू. थँक यू मैथिलीजी. सर्वप्रथम मी आज आपल्या वंदना कृष्णा मॅडम, ॲडिशनल चीफ सेक्रेटरी, त्याचबरोबर युनिसेफ हेड मिस्टर टेरी, MSCRTचे श्री दिनकर पाटील आणि त्याचबरोबर आपल्या युनिसेफच्या रेश्मा अगरवालजी आणि प्रथम बुक्सचे श्री हिमांशू, या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो की आज एक खूप चांगला उपक्रम इथे आपण सुरू करत आहोत. राज्यातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी चांगल्या चांगल्या गोष्टींच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. युनिसेफ कडून काही महिन्यांआधीच आपण मिस्ड कॉल द्या आणि गोष्टी ऐका अशा प्रकारचा एक उपक्रम करण्यात आला आणि आता आपण प्रत्येक शनिवारी एक चांगली सुंदर गोष्ट घेऊन आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत जात आहोत. आत्ताच थोड्या वेळा आधी एक प्रात्यक्षिके आपण सगळ्यांनी पाहिलं आणि कशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांमधलं जे औत्सुक्य आहे, त्यांना जी उत्सुकता आहे ती जागृत करण्याच्या गोष्टींच्या माध्यमातून आपण यशस्वी प्रयत्न करू शकतो हे आपण अनुभवलं. आईन्स्टाईन एकदा म्हटले होते की स्वतःच्या ज्ञानापेक्षा कल्पकता आणि जिज्ञासा ही जास्त महत्वाची असते, कारण त्या कल्पकतेतून, त्या जिज्ञासेतून, त्या क्युरिओसिटीतून विश्वातले आजपर्यंत न लागलेले शोध आपल्याला घेता येतात आणि आपल्याला प्रगती करता येते. तर या गोष्टीतून विद्यार्थ्यांची आपल्याला कल्पकता जागृत करायची आहे आणि त्यांचा जो आनंद आहे हा गोष्टी ऐकताना खूप व्यक्त होतो. मी स्वतः हे अनुभवलं. माझा 4 वर्षाचा मुलगा आहे आणि अशी एकही दिवस किंवा रात्र जात नाही की तो गोष्ट ऐकल्याशिवाय झोपत नाही. ओनली थिंग दॅट ही एन्जॉयज इज स्टोरीज, स्टोरी टेलिंग. तर अशा गोष्टी ऐकवत ऐकवत आपल्याला विद्यार्थ्यांना, प्रत्येक मुलाला ही त्याची जाणीव, त्याची जिज्ञासा आपल्याला वृद्धिंगत करायची आणि आयुष्याविषयी एक खूप पॉझिटिव्ह, चांगला, आनंदी ऍटिट्यूड आपल्याला निर्माण करायचा आहे. एक छोटी गोष्ट सांगून माझं छोटं वक्तव्य इथे संपवतो. एका लहान मुलाला त्याच्या आईने नेहमी शिकवलं की मोठा होऊन काय होशील, तर मला एक आनंदी मनुष्य बनायचं आहे, हॅपी मॅन. यू नीड टू बी अ हॅपी मॅन. मग तो मुलगा शाळेत गेला आणि शाळेत रोजचा अभ्यास हे ते चालूच होतं, होमवर्क चालूच होता. एक दिवशी शिक्षकांनी विचारलं की पुढे जाऊन काय होणार, तर तो म्हटला अ हॅपी मॅन, आनंदी मनुष्य होणार. शिक्षक म्हटले तुला प्रश्न नाही कळला, तर हा विद्यार्थी म्हटला तुम्हाला आयुष्य नाही कळलं. तर मला वाटतंय आपल्या सगळ्यांना आयुष्य कळलं पाहिजे आणि आपल्या विद्यार्थ्यांना एक आनंदी चांगलं आयुष्य आपल्याला जगण्यासाठी सक्षम केलं पाहिजे आणि ते या गोष्टींच्या माध्यमातून केलं पाहिजे. तर शनिवारची ही गोष्ट एक सुंदर उपक्रम आहे आणि त्यासाठी युनिसेफ, SCRT, प्रथम या सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो आणि आशा करतो की या कोविड लॉकडाऊनच्या काळात आपल्या 2.25 कोटी विद्यार्थ्यांना, ज्यांना एक वेगळ्या प्रकारच्या मानसिक आणि इतर आव्हानांना सामोरं जावं लागतंय,
या परिस्थितीत या गोष्टी नक्कीच त्यांना एक खूप सुंदर असा आनंदाचा क्षण मिळवून देतील. तर आणि त्याचबरोबर त्यांचं शैक्षणिक सुद्धा आपण खूप चांगलं विकास करू शकू. तर याचबरोबर मी पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन माझं वक्तव्य थांबवतो. धन्यवाद. थँक्यू विशाल सर. आता मी आमंत्रित करते राजेश्वरी चंद्रशेखर यांना. राजेश्वरी मॅम युनिसेफ महाराष्ट्र ऑफिसची चीफ आहेत. Rajeshwari ma'am, over to you. Thank you. Good morning and greetings on the occasion of Gandhi Jayanti to all of you present here. Vandana Krishna, the Additional Chief Secretary of School Education, Mr. Solanki, the Commissioner, the Director of MSCRT, Mr. Dinkar Patil, my own colleague from Delhi, Terry, the Chief of Education from UNICEF India, Himanshu from Pratham Books, officers from the State Education Directorate, as also from the districts, including the education officers and the diets. मैं अपना कहानी शुरुआत करना चाहती हूँ अपने बचपन से. When I was a small child, and my father used to tell me bedtime stories at night, whether the stories were from Jataka, from Mahabharata, from Ramayana, or from Panchatattva. उन्होंने एक आदत कर डाली थी कि डिनर के बाद सोने के पहले he will tell me and all my sisters a set of stories, and each of the stories will end with a moral. And that is how my idea of my habit of reading actually was born, because the stories will always end with some questions that I will ask. मैं हमेशा सवाल पूछती थी मेरे फादर से कि ऐसा क्यों हुआ, ऐसा क्यों नहीं हुआ, and it is this questioning which led him to tell me more. And that is how was born the habit of reading when I was very young. Not only that, जब भी वो mission पर जाते थे, when he was traveling to Delhi or any other state on work, he will come back not with chocolates or dolls or dresses, but a book. He will buy for me a story book. And that is how I got interested in reading books, whether those books were about fiction, science, or general knowledge. And वो आदत अभी भी मेरे साथ रह गया है. So therefore, today's discussion, which is about making reading fun, is actually very close to my heart, because I know कि बहुत young age में अगर ये habit inculcate हो जाता है तो वो कितना महत्वपूर्ण होता है as we grow up. ये जो campaign जिसके बारे में हम बोल रहे हैं, this is something which started in 2 focus districts of Maharashtra, in Palghar and Aurangabad, और अभी under the leadership of the Education Department and especially with the MSCRT, this campaign has now gone statewide. UNICEF's partnership with the Pratham Books in this journey has been very rewarding, क्योंकि Pratham Books has ensured that there will be good quality books available for children. And the idea of this partnership was, as I said earlier, to promote the joy of reading. If you were to go into the slide, which Maithili will show you very shortly, you will actually see pictures of children's work from Palghar and Aurangabad, which was launched just about 2 weeks ago. And in this slide, you will actually see some of the activities that children are doing as they read the books that have been sent to them. So there is the feedback that you are seeing visually now. And here you will see also the picture of children displaying their activities that accompany the story one, the week 1 of the storybooks. You will also see a teacher helping a child to read on his mobile phone in the school. And on the right hand side, you will also see some essays on the stage fright, जो कि बड़े बच्चों के लिए बनाया गया था, that is for grades 7 to 8. So this campaign of the joy of reading is something which is very important, and like Terry said, it is not one-way traffic, it is actually two-way, because हम पढ़ते हैं और हम सुनते हैं, हम सवाल पूछते हैं, हमको जवाब भी मिलता है. So I think it is this interaction which helps the child grow into a very mature individual later on. So I do look forward to the launch of this Goshti Cha Shanivar. Thank you. Thank you, Rajeshwari ma'am. आता आपण पुढे जाऊया. मला वाटतं आपले सगळे स्पीकर्सनी त्यांचे अगदी पर्सनल एक्सपिरियन्सेस शेअर केलेले विथ बुक्स.
आणि स्टोरी बुक्स. आणि मला वाटतं हा प्रोग्राम व्हेरी मच तोच आहे. इट इज टू स्प्रेड द जॉय ऑफ रीडिंग. आणि थोडंसं आता आपण ह्या कॅम्पेन बद्दल बघूया की आपण काय एक्झॅक्टली करत आहोत. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. आता ह्या कॅम्पेनमध्ये आपण काय केलेलं आहे, जसं शनिवारचा गोष्टीचा शनिवार, त्या नावावरूनच कळत आहे की दर शनिवारी काहीतरी होणार आहे. सो दर शनिवारी एक पुस्तक आपण मुलांपर्यंत पोहोचवणार आहोत. 4 लेव्हल्समध्ये हे पुस्तकं प्रथम बुक्सने त्यांच्या एक्सपर्ट टीमनी बनवलेली आहेत. सो ग्रेड 1 and 2, पहिली आणि दुसरीचं, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी असे त्यांनी बुक्स त्यांनी क्युरेट केले, त्याचे लिस्ट केलेले. 12 पुस्तकं असणार आहेत, कारण हा 3 महिन्याचा प्रोग्राम आहे. आपण आता मराठी आणि उर्दू असे दोन्ही पुस्तकं आपण देत आहोत. जसं राजेश्वरी मॅम पण म्हणाल्या की पालघर औरंगाबादमध्ये हा ऑलरेडी आपण चालू केलेला आहे आणि उर्दूचे पुस्तकं मोस्टली आपण औरंगाबादसाठी वापरत आहोत. आता ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी अशा आहेत की आपण वीक वाईज जेव्हा पुस्तकं देत आहोत इव्हन विदिन द लेवल्स, तिथे पण विचार केलेला आहे की पहिलं पुस्तक कुठचं जाणार, दुसरं कुठचं पुस्तक कुठे जाणार, म्हणजे मुलांना स्टेप बाय स्टेप ते पुढे जाऊ शकतील प्रोग्रामच्या. आणि मंथली थीम असतं. जसं लहान मुलांचं थीम आहे माझ्या अवतीभवतीतल्या गोष्टी. सो त्याच्यामध्ये मग शाळा, मित्र, आई, वडील असं आहे आणि तसे ते बिल्ड केलेले आहे. आणि ऍक्टिव्हिटी जे आपण आधीचा स्लाइड बघितला, एव्हरी बुक हॅज अन ऍक्टिव्हिटी, कारण एच करायला मुलांना गोष्टीमध्ये. मग तो प्रश्न असेल किंवा काय आपल्याला समजलं आहे ते लिहून काढायचं आहे किंवा चित्र काढायचं आहे, असे आहेत ते. आता हा थोडासा प्रोग्रामचा आपण ओव्हरव्ह्यू बघूया. जसं मी म्हटलं, हा एक रीडिंग प्रोग्राम आहे. लहान मुलांना ते रीडिंग किंवा ऐकणं, कारण लिसनिंग फर्स्ट स्टेप असतं. एक गोष्टीचं पुस्तक, ऍक्टिव्हिटी, मी जसं म्हटलं मराठी, उर्दू, दर शनिवारी 3 महिन्यासाठी, म्हणजे 12 आपले आठवडे येतात. आता आपण 1st to 8 असे घेतलेले आहेत ग्रेड्स. आणि व्हॉट्सअप आणि ऑफलाईन जे तुम्ही बघताय ते म्हणजे काय, कारण आता आपण बिकॉज ऑफ सोशल डिस्टन्सिंग, शाळा बंद आहेत, तेव्हा पुस्तकं कशी पोचवायची, गोष्टीचं पुस्तक, गोष्ट कशी पोचवायची टीचरपर्यंत, हे व्हॉट्सअपमध्ये येत आहे. ज्या पालकांकडे व्हॉट्सअप आहे त्यांचे व्हॉट्सअप थ्रू, नाहीतर मग बरेचसे ऑफलाईन मेथड्स आपण बघूया. सजेशन्स आहेत की टीचर फोन कॉल वरून देत आहे का किंवा शेजारच्या मुलाकडे पोचवत आहे का, तसे पण केलेले आहेत, ऑलरेडी चालू केलेलं आहे पालघर आणि औरंगाबादमध्ये. ओके, माझी सर्वात फेवरेट स्लाइड्स हे आहेत. हे कॅम्पेन आहे एक उत्साह निर्माण करायचा आपल्याला फर्स्ट. आणि तो आपण कसा करतोय, दर आठवड्याला आपण आता 2 असे तुम्ही बघत असाल पार्ट आहेत ह्या स्लाइडचे. बॅजेस आणि रिवॉर्ड्स, म्हणजे मुलांसाठी आणि टीचरसाठी. आता मुलांसाठी काय की जेव्हा टीचर गोष्टीचं पुस्तक पाठवेल आणि त्याच्याबरोबरची ऍक्टिव्हिटी, मुलांना प्रेरित करायला की ही पुस्तकं वाचायची आहेत आणि ऍक्टिव्हिटी करायची आहेत, त्यांना सांगितलं जाईल की तुम्हाला दर आठवड्याचा एक बॅज मिळेल. तो बॅज आपण बघतो की चॅम्पियन बॅज, जो मंथली होईल, आठवड्याचं वीकली बॅज आहे. कारण मग मुलांना ती थोडीशी आवड निर्माण करायला, मज्जा काहीतरी यायला, एस्पेशली आता की ते शाळेमध्ये येत नाहीये, तर ती निर्माण करायला. त्यांच्यासाठी प्रमाणपत्र, कारण त्यांनी 12 पुस्तकं वाचले असतील. आणि हे छानसे तुम्ही जे इमोजीस बघत आहात ते पण आपण टीचर्सकडे किट पॅकेज म्हणून दिलेलं आहे ऑलरेडी, जे मी म्हटलं पालघर आणि औरंगाबादमध्ये. तर टीचर्स काय करत आहेत, आपल्याला माहिती आहे की एका मुलाला तो खूप प्रयत्न करतोय, तर त्याला पण एक शाबास किंवा खूप छान, किंवा एका कोणी मुलीनी पूर्ण ऍक्टिव्हिटी केलेली आहे, ती शेअर केलेली आहे, तर त्याच्यासाठी परत हे एक हेल्दी कॉम्पिटिशन, पण मोर सो मजा यायला. टीचर्ससाठी आपल्याला माहिती आहे, आणि इनफॅक्ट हे टीचर्स आणि आपण नंतर जेव्हा केंद्रप्रमुख हे आपले क्रिटिकल एक लिंक आहे, त्यांच्यासाठी पण सिमिलर आहेत की ज्या शिक्षक शिक्षिका मुलांपर्यंत पोहोचण्याचा खूप प्रयत्न करत आहेत किंवा मुलांपर्यंत पोहोचून ते गोष्टची आवड निर्माण करत आहेत, तर त्यांच्यासाठी परत आठवड्याचं आणि एक मंथली आपण त्यांना एक सिलेक्ट करू की सर्वोत्कृष्ट शिक्षक. आणि त्यांच्यासाठी गंमत म्हणजे जे आपण चित्र बघत आहोत ह्या मॅमचं, त्या स्टोरी टेलर आहेत, प्रोफेशनल स्टोरी टेलर. तर काही जे शिक्षक असतील जे केंद्रप्रमुखांच्या लेवलवर, त्यांना आठवड्याचे तर बॅजेस मिळतच असतील, पण खूप काहीतरी छान इनोव्हेटिव्ह त्यांनी केलेलं आहे, खूप सक्सेसफुल केलं आहे. त्या टीचर्सच्या गटांना आपण एक मास्टर क्लास आयोजित करणार आहोत
डिसेंबरमध्ये प्रोग्रामच्या एंडला, कॅम्पेनच्या. आणि ऑफकोर्स सर्वांना प्रमाणपत्र, कारण मला वाटतं ऑलरेडी स्टोरीज येत आहेत पालघर औरंगाबादहून की शिक्षक खरंच इथे खूप सिन्सिअरली काम करत आहेत. मुलांपर्यंत व्हॉट्सअप नाहीये तर तिथे जाऊन तुम्ही तो फोटो पण बघितला असेल, स्वतःचा मोबाईल फोन धरून त्यांना गोष्ट वाचून देत आहेत. सो हा एक गमतीशीर असा एक पार्ट आहे ह्या कॅम्पेनचा. आता हा प्रोसेस काय आहे, त्याच्यामध्ये 4 पावलं आहेत. पहिली आहे शुक्रवारपर्यंत आपण हा DC तुम्ही बघत आहात म्हणजे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर. आपण असं म्हणत आहोत की डाएट मधले कोणीही एक ह्या प्रोग्रामला डिस्ट्रिक्टमध्ये लीड करणार. तर डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटरला युनिसेफ आणि प्रथम बुक्सची स्टोरी विवरची टीम पुस्तकं पाठवेल एक व्हॉट्सअप मेसेजमध्ये. दोन्ही लिंक असेल आणि PDF असेल आणि ती लिंक डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर्स, केंद्र प्रमुख आणि टीचर्स पर्यंत ते पोहोचवणार. दोन्ही डिस्ट्रिक्टमध्ये जिथे आपण पायलट सुरू केलेला आहे तिथे त्यांनी ब्लॉक लेवलचे पण BRPs ना अपॉइंट केलेलं आहे. दुसरा असा स्टेप आहे की शनिवारी टीचर्स व्हॉट्सअप मेसेज शेअर करतील किंवा बाकीचे जे असतील आयदर डिरेक्टली व्हॉट्सअप असेल, दुसऱ्यांकडे असेल, किंवा जसं मी म्हणत होती टीचर काय काय वेळा होम व्हिजिट करत आहेत तर ते शनिवारी किंवा सोमवारी असं ते मॅनेज करत आहेत, तर ते मेसेज पोहोचवतील, गोष्ट पोहोचवतील. तिसरी पायरी अशी आहे की मुलं ती वाचतील गोष्ट आणि ऍक्टिव्हिटी करतील आणि पिक्चर ज्यांना शेअर करता येतं ते पिक्चर शेअर करतील. आणि चौथी अशी स्टेप आहे की वीकली फीडबॅक रिपोर्ट. आता खूप सिम्पल आहे, त्याच्यामध्ये मला वाटतं 7 प्रश्न प्रोफाईल सारखे आहेत की नाव काय आणि मुलं किती तुमच्या केंद्रातील, हे क्लस्टर म्हणजे केंद्र प्रमुखांच्या लेवलवर आहे. आणि नंतर आहेत की किती मुलांनी पुस्तकं वाचलेत किंवा किती मुलांपर्यंत पोहोचले. आता हा महत्वाचं काय आहे, तो जे MSCRT युनिसेफ प्रथम बुक जे आम्ही डिझाईन केलेला आहे, आम्हाला फीडबॅक मिळाला की प्रोग्राम कुठे चांगला चालू आहे, तिथे आपण अडचणी पण विचारल्या आहेत, कुठे काय अडचणी येतात आणि अचीव्हमेंट. इनफॅक्ट जेव्हा केव्हा फोटो येत आहेत त्या ग्रुपमध्ये 1-2च आठवडे झालेत, आम्हाला खूप आनंद होतो कारण आम्हाला अनफॉर्च्युनेटली फील्डवर जाता येत नाहीये. सो म्हणून हा फीडबॅक इम्पॉर्टंट आहे आणि आम्ही दररोज डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर्सला सांगतो की कुठचेही काही फोटो तुमच्याकडे असतील, ऑडिओ क्लिप्स, व्हिडिओ क्लिप्स, प्लीज तुम्ही शेअर करा म्हणून. सो दिस इज द प्रोसेस आपल्या इम्प्लिमेंटेशनचं. ओके, सो वीक 1. आता वीक 1 मध्ये काय होणार आहे त्याची एक फक्त झलक. 4 पुस्तकं तुम्हाला दिसत आहेत. हे खूप सुंदर सुंदर काय काय पुस्तकं आहेत. तुम्ही पण तुम्हाला जेव्हा लिंक मिळेल प्लीज तुम्ही वाचून बघा. आणि तुम्ही बघत आहात की ग्रेड वाईज त्यांनी पुस्तक पण दिलेलं आहे आणि काय ऍक्टिव्हिटी आहे ते पण, की ऍक्टिव्हिटी ड्रॉइंगची आहे लहान मुलांसाठी, नंतर ऍक्टिव्हिटी आहे रायटिंगची किंवा एक व्हिडिओ बनवायची एक्सेट्रा. सो हे आपले 4 पुस्तकं तुम्हाला सून डिस्ट्रिक्टमध्ये मिळणार आहेत. ओके, सो हा टेंटेटिव्ह आपला टाइमलाईन असा दिसेल की आता ऑक्टोबर आपण आता लॉन्च केलेला आहे. आपल्याकडे फर्स्ट ह्या आठवड्यानंतर डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर्स जेव्हा आपल्याकडे येतील ती लिस्ट थ्रू MSCRT, त्यांचं ट्रेनिंग परत एकदा होईल आणि मग त्या आठवड्यात म्हणजे पुढच्या आठवड्यातच आपण शुक्रवारी पुस्तकाचं लिंक देऊ शकू. नंतर मग मिड ऑक्टोबरमध्ये मॉनिटरिंग आणि इव्हॅल्युएशनचं परत ओरिएंटेशन होईल की काय नेमकं आपल्याला द्यायचंय, कसं द्यायचंय, त्याचा काय उपयोग होणार आहे. नंतर ऑक्टोबर एंड मध्ये आपण म्हणजे 3 महिने आहेत, तर पहिल्या महिन्याचे आपण जे बॅजेस असतील किंवा टीचर सिलेक्शन, केस स्टडी साठी एक्सेट्रा ते होईल आणि नोव्हेंबर डिसेंबर मध्ये परत हा सायकल रिपीट होईल. दर आठवड्याला मग मॉनिटरिंग, पुस्तक, मॉनिटरिंग आणि बॅजेस आणि तसं मंथली होईल. आता दिवाळीचे पण सुट्ट्या येतात, ते दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पण आपण ही कंटिन्यू करणार आहोत. हे थोडे आयडियाज असे आहेत की आपण जेव्हा शेअर करणार आहोत तो कुठल्या कुठल्या प्रकारे माध्यमातून आपण शेअर करू शकतो. एक आपण म्हणतोय ती गोष्टीची लिंक, ती जेव्हा गोष्टीची लिंक दिली जाईल ती आपल्याला स्टोरी विवरच्या साईटवर नेते. दुसरं, आपण डाउनलोड करून ऑलरेडी त्याची PDF तयार केलेली आहे, तर त्या PDF मध्ये आपण मुलांपर्यंत पोहोचू शकतो. युजली जेव्हा इंटरनेट कनेक्टिव्हिटी असते पण वीक असते, अनस्टेबल असते, तर तेव्हा ते एकदा डाउनलोड करू शकतात व्हॉलंटियर्स थ्रू. आणि हे सजेशन्स आम्हाला पालघर औरंगाबादच्या केंद्र प्रमुखांकडूनच आलेले आहेत आणि डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर्स, की मला वाटतं शिक्षण मित्र खूप जागी पॉप्युलर आहेत, तर त्याच्या थ्रू.
नंतर मग टीचर फोन करून पण काय काय टीचर्स बोलले आम्ही नरेट करू शकतो लहान मुलांना जर पालकांना, आणि इन पर्सन टीचरचे विजिट जिथे पॉसिबल असेल, जिथे आपल्याला माहिती आहे कंटेनमेंट झोन नसेल आणि जिथे ट्रॅव्हल करता येईल तिथे, किंवा थ्रू व्हॉलंटियर्स. सो असे हे मल्टिपल फॉर्मॅट्स आहेत ज्याच्या थ्रू आपण मुलांपर्यंत पोहोचू शकतो. ओके, सो हा झाला आपला कॅम्पेन बद्दलचा थोडस ओळख. मी आता इथे हिमांशू गिरी सरांना इन्व्हाइट करते. थोडंसं ते आपल्याला एकात एक इनिशिएटिव्ह आहे त्याच्याबद्दल पण अड्रेस करतील आणि त्यांचं पण शुभेच्छा देऊन आपल्या सर्वांना अड्रेस करतील. सो हिमांशू, ओव्हर टू यू. थैंक यू सभी को मेरा नमस्कार. और आई एम वेरी सुपर एक्साइटेड. आई थिंक you know just to be creating a reading revolution amongst the kids of Maharashtra is going to be super exciting for us. And I really want to wish to thank UNICEF, Department of Education Maharashtra, on behalf of Pratham Books and Storyweaver. And like Maithili said, हम लोगों ने एक पहले प्रयत्न किया था मिस्ड कॉल स्टोरीज का कुछ महीने पहले, एंड महाराष्ट्र रियली हैड टॉप्ड आवर लिस्ट और बहुत अच्छा रिस्पांस दिया महाराष्ट्र के बच्चों ने. और उसी को टॉप अप करने के लिए रेशमा जी यूनिसेफ से मेरे साथ लगातार जुड़ी रही कि हम बच्चों तक कैसे पहुँचें और कहानियों को कैसे लेके जाएं ज़्यादा आगे तक. तो just to top up the whole Saturday Stories activity, we are going to be soon launching एक dedicated महाराष्ट्र के लिए missed call की line. और can we go to the next slide? Yeah, next, yeah. So बहुत ही साधारण सा तरीका है. मैंने कहा क्योंकि आज यहाँ सभी लोग मौजूद हैं बेसिकली फ्रॉम द डिपार्टमेंट हु विल हेल्प अस डिसेमिनेट एंड ब्रिंग अवेयरनेस अबाउट द कैंपेन. जैसे ही हम आप लोगों को एक नंबर भेजेंगे, इस नंबर पे कॉल की जाएगी, उस पे वापस कॉल आएगी, वहाँ भाषा चुनने के लिए कहा जाएगा, उम्र चुनने के लिए कहा जाएगा, और इसी के साथ मज़ेदार कहानियाँ बच्चों को सुनाई जा सकती हैं. और जितनी कहानियाँ सुननी हैं दोबारा मिस्ड कॉल दें, और हमारे पास ढेरों कहानियाँ हैं और इसमें हम कोशिश करेंगे कि हम अंग्रेज़ी की, हिंदी की और मराठी की तीनों भाषाओं की कहानियाँ दें. और मैं उम्मीद करता हूँ कि जो महाराष्ट्र में तकरीबन मैं समझता हूँ, जो जितनी मेरी जानकारी है, तकरीबन 2 से 3 करोड़ बच्चे हैं जो 0 से और 15 साल की उम्र में हैं. उन सबको इस स्टोरीज का फ़ायदा मिलेगा और पूरे कैंपेन का फ़ायदा मिलेगा. और मैं इसी के साथ जो है अपनी बात समाप्त करता हूँ. और आई विश टू थैंक वंस अगेन for this lovely initiative and the support of UNICEF and Department of Education with joining hands with us to take this reading revolution further. Thank you very much. Thank you. I really liked what you're saying about the reading revolution. I think यहाँ पे we can hear थोड़ा सा sample. मी play की जेव्हा फोन आपण ऍक्च्युअली करू, मिस्ड कॉल देऊ म्हणजे फोन करून मग तो फोन बंद होऊन परत फोन येतो. सो आय थिंक दिस इज यू कॅन हिअर इट. मराठीसाठी 3 दाबा. पहिला सिलेक्ट लँग्वेज अँड 5 वर्षाखालील मुलांच्या गोष्टींसाठी 1 दाबा. 5 वर्षांवरील मुलांच्या गोष्टींसाठी 2 दाबा. हा बघा लठ्ठ राजा. लठ्ठ राजाचा हा सडपातळ कुत्रा. लठ्ठ राजा आणि सडपातळ कुत्रा फिरायला निघाले. कुत्र्याने पक्ष्याला बघितले. कुत्रा पक्ष्याच्या मागे धावला. राजा कुत्र्याच्या मागे धावला. दोघे धावले धावले. दोघे धावले. खूप दिवस धावले. एकदाचे राजाने कुत्र्याला पकडले. आता लठ्ठ राजाही सडपातळ झाला आहे.
मैथिली. या थँक्यू. थोडासा एक ग्लिम्स होता की अशा गोष्टी आहेत. सो इथे आपण कॅम्पेनचं इम्प्लिमेंटेशन, नंतर हे जे मिस कॉल तो कहाणी सुनो जे आपण चालू करणार आहोत, आणि मला वाटतं ह्या कॅम्पेनमध्ये त्याचा खूप एक महत्वाचा भाग होऊ शकतो, जिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाहीये, जिथे स्मार्टफोन जसे डिव्हाइसेस नाहीये तिथे. सो इथे मी एंड करते, पण आता विल टर्न टू दी ऑफिशियल लॉन्च ह्या गोष्टीच्या शनिवारच्या कॅम्पेनसाठी. आणि मी इथे आमंत्रित करते वंदना कृष्णा मॅमना, आपले ACS आहेत, स्कूल डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन. सो वंदना मॅम, I invite you to address us and also officially launch this campaign. Thank you. थँक्यू मैथिली. धन्यवाद सर्वांना. माझा नमस्कार. मी फार इंटरेस्टने ऐकत आहे. आमच्या राज्यामध्ये फार एक हा इंटरेस्टिंग उपक्रम सुरू होत आहे, आणि मी भरपूर वेळा आमच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करते वेळी सुद्धा ह्या अशाच बाबींवर वेळोवेळी मी माझी इच्छा व्यक्त केली होती की आपल्या मुलांना कसं काही रीडिंगचे म्हणजे स्टोरी बुक्स मिळाले पाहिजे, इतर पुस्तक मिळाले पाहिजे. आणि आता हे म्हणजे तुम्ही लोकांनी फार छान एक प्लॅन केलेला आहे. मला वाटते ते ऍटलिस्ट आपण डिजिटल स्वरूपाने तरी तिथे पोहोचू शकतो. माझी आवाज येते का आपल्या सर्वांना? Yes, sure. Okay. Ma'am, you give me permission, and if you see it's officially launched, I'll just put the slide and then you can move to the address. We're trying to do it remotely, so if with your permission. Yeah, please go ahead. You have my permission. Thank you. Yes. Okay. Thank you, ma'am. गोष्टीचा शनिवार. Well done, well launched. आणि सगळ्यांना शुभेच्छा. म्हणजे आता हे आमच्या चालेल, हे काही 2-3 महिने चालेल, बरोबर आहे. सो मी सगळं ऐकला आणि चांगले चांगले लोकांचे अनुभव ऐकले. मी सुद्धा माझे थोडेफार अनुभव सांगू इच्छिते, कारण की आपल्याला माहित आहे की केंद्र सुद्धा म्हणतोय की मुलांमध्ये बेसिक न्यूमरसी, लिटरसी हे आपल्याला आता प्रमोट करायचे आहे. सो मला आठवण आहे की मी सुद्धा माझ्या लहानपणामध्ये आय यूज टू रीड अ लॉट ऑफ बुक्स. आय वॉज व्हेरी स्टुडियस. इनफॅक्ट माझे आयसाईट सुद्धा माझी थोडीशी वीक होती, कारण की तो नॅचरली थोडासा टेंडन्सी अशी होती. सो मोठा चष्मा होता, जाड चष्मा, आणि तरी मी भरपूर वाचायचे तासून तास. आणि आई इनफॅक्ट थोडीशी शी वॉज समटाइम्स स्कोल्डिंग मी की तुम्ही आता बंद कर, इतके तास झाले, आता तू जेवायला बस. तरी देन आय वॉज व्हेरी व्हेरी फॉन्ड ऑफ रीडिंग स्टोरी बुक्स. मला आठवण आहे की समर वेकेशन मध्ये, उन्हाळीच्या सुट्ट्यामध्ये सुद्धा मी माझ्या वडिलांकडे काही पुस्तक होते आणि त्यांचे पुस्तक आतमधून शोधून काढून ते, म्हणजे इट वॉज अ होल न्यू वर्ल्ड फॉर मी. म्हणजे इतका तो मला आनंद मिळाला त्या पुस्तकांवरून. आय यूज टू बी टोटली लॉस्ट इन दोज बुक्स. आणि हा अनुभव जे लोक बुक्स ज्यांना आवड आहे वाचण्याची, त्यांना हा अनुभव मिळालेला आहे की हाऊ वी गेट लॉस्ट इन दॅट वर्ल्ड. आता हे हल्ली सगळं थोडा बंद झालाय, कारण आपण टीव्ही आणि व्हॉट्सअप आणि याच्यामध्ये पडलेलो आहोत. पण इवन टुडे आय नो दॅट देर आर मेनी पीपल, ते भरपूर त्यांना आवड आहे आणि ते वाचतात. काही असे लोक आहेत की दिवसात एक पुस्तक वाचतात. आणि मी सुद्धा आपल्या सगळ्या लोकांना नेहमी म्हणत असते की आपण थोडेसे ग्रंथालय आणि लायब्ररीज बिल्डअप करायला पाहिजे, प्रत्येक गावामध्ये, शाळेमध्ये, आणि त्याच्यामध्ये चांगले चांगले पुस्तक मुलांना मिळाले पाहिजे. तर आतापर्यंत सुद्धा शेकडो पुस्तक वाटप झालेले आहे. पण आय फील की जे बेस्ट पुस्तक आहे जगाचे, ते वेदर ते इंग्लिशमध्ये आहेत की रशियनचे आहे की कोणतेही आहे, त्याच्या मराठी ट्रान्सलेशन करून आपण आपल्या मुलांना उपलब्ध करून दिला पाहिजे. सो त्याच्यामध्ये इनफॅक्ट मी मागे, मला आठवण येतोय, मी आयडिया काही देत राहते माझ्या लोकांना आणि SCERT ला आयडिया देत राहते. मी म्हटलं होतं की आपल्याकडे समजा आता बजेट कमी आहे, आपण मोठे आणि ते उत्कृष्ट दर्जाचे पुस्तक खरेदी करू शकत नाही, कारण ते फार महाग असतात. सो आय वॉज सजेस्टिंग की आपल्या मुलांना सांगा, आपल्या टीचर्सना सांगा की ते बेस्ट पुस्तक त्यांनी मराठीमध्ये स्वतः भाषांतर करावे आणि हाताने लिहावे.
हाताने लिहून, त्याला इलस्ट्रेशन हाताने करून, चित्र वगैरे करून, ते एक हाताची तयार केलेली पुस्तिका शाळेमध्ये एक परमनंट रिसोर्स म्हणून राहील आणि ते इतर मुलं वाचतील. मग अशा तऱ्हेचे आपण करायला पाहिजे. सो आणि आता बघा, ट्रायबल्स आपल्याकडे भरपूर पॉकेट्स आहेत. आता ट्रायबल्स मध्ये मला असं समजतोय की इव्हन मुलांना मराठी सुद्धा समजत नाही. सो मराठीच्या सुद्धा भाषांतर आपल्याला त्यांच्या ट्रायबलच्या बोली भाषेमध्ये करावं लागेल. मग असे काही शिक्षक आहेत, त्यांना ते बोली भाषा समजते, ते करू शकतात. सो मला तर सर्वांना आव्हान आहे की कशा तऱ्हेने आपण आपल्या मुलांना चांगले गोष्टीचे पुस्तक, गोष्टी देऊ शकतो, हा अनुभव त्यांनी केला पाहिजे. आता कधी कधी मला असं वाटतोय की जे मी पुस्तक माझ्या लहानपणामध्ये वाचले, ते पुस्तकांचा जो अनुभव आहेत का, जो आनंद मिळतो, असे काही पुस्तक आहेत, ते तो अनुभव आमच्या लोकांना, आमच्या मुलांना नाही मिळणार का? कारण की ते ऑफकोर्स काही इंग्लिशचेही पुस्तक आहे, परंतु मला वाटतंय की त्याचाही अनुभव मुलांना मिळाला पाहिजे. आता मला जे आठवण येतोय की मी एकदम पहिली वर्गामध्ये असेन काहीतरी, किंवा दुसरीमध्ये असेन, ते काहीतरी मला स्कूलमध्ये तो अॅन्युअल डे मध्ये प्राइज मिळाला, आणि प्राइज मध्ये त्यांनी मला एक चांगली स्टोरी बुक, पिक्चर बुक दिली, द अगली डकलिंग. आणि ती इतकी छान होती, नाईस. त्याच्यामध्ये चित्र आणि त्याचे जे रंग, आणि इतका सुंदर त्यांनी जो क्वालिटीचा जो होता त्याच्या चित्र आणि स्टोरी दोन्ही. मग आय यूज टू लव्ह रीडिंग दिस काइंड ऑफ थिंग. आणि तो एक नवीन, म्हणजे आपला संसार, एक नवीन वर्ल्ड, जग आपल्या समोर उभा राहतो. सो आय यूज टू लव्ह दॅट. देन आय रिमेंबर की आपण लहानपणामध्ये इतके ते छान छान इवन कॉमिक्स वाचून वाचून आम्ही किती शिकलो. आता बेस्ट क्वालिटीच्या तो त्याच्यामध्ये इलस्ट्रेशन, मला आठवण आहे टिनटिनचे कॉमिक्स इतका आवडीने सगळे मुलं वाचायचे, आणि इट यूज टू बी सच अ प्रेशस कॉमिक की एकाला मिळाला समजा पूर्ण नेबरहुड मध्ये, तर ते सगळे मुलं त्याच्याकडून बॉरो करून ते बघायचे. आणि वी यूज टू रीड, बॉरो द बुक्स फ्रॉम अदर्स. वी यूज टू हॅव मेनी सच व्हेरी फेवरेट. आता नंदन आणि आपण हे चंदा मामा, अशा तऱ्हेचे लहानपणामध्ये किती वाचत होतो आनंदाने. सो हा अनुभव सगळे मुलांना मिळाला पाहिजे. आणि आता आज तुम्ही जे लॉन्च करतायत, ते मला वाटते अशा तऱ्हेचे त्याच्यामध्ये गोष्टी असतील, अजून छोट्या मुलांसाठी गोष्टी असतील, असं मला दिसतोय की वेगवेगळ्या वयोगटासाठी तुम्ही लोक गोष्टी तयार केलेल्या आहे, विच इज रिअली वंडरफुल. मी काही एक यादी केली होती, आणि त्या यादीमध्ये मला जे म्हणजे बेस्ट स्टोरी बुक्स वाटले, आता त्याच्यामध्ये एनिट ब्लायटन सुद्धा आहे, त्याच्यामध्ये थोडे मोठ्या मुलांसाठी सुद्धा पीजी वुडहाऊस सुद्धा आहे, अगाथा क्रिस्टी आहे, ऑस्कर वाइल्ड आहे. ऑस्कर वाइल्ड, आणि आता ते हल्ली ते कोण आहे तो जो छान ऑथर आहे, जो छान मुलांसाठी आणि ॲज वेल एज अडल्टसाठी लिहितो गोष्टी. आता मला आठवण येत नाही नाव त्यांचे. अशा तऱ्हेची मी यादी करून SCRT ला दिलेली आहे की तुम्ही यांच्या काहीतरी भाषांतर करा, प्रयत्न करा. तुम्हाला कॉपीराईट मिळत नसेल तर स्वतः काहीतरी मॅनेज करा. मग असं करून आता आय थिंक दे आर डुईंग इट. आता आय एम होपिंग की पुढच्या वर्षापर्यंत यापैकी भरपूर पुस्तक आपल्या हातात येतील. आता जसं आता एनिट ब्लायटनचे ते 5 फाइंड आउटर्स वगैरे आम्ही इतके लहानपणामध्ये वाचून ते आनंदाने वाचत होतो. अँड आय एम शुअर दॅट आपल्या मुलांना सुद्धा असे सारखे पुस्तकाचा आनंद मिळाला पाहिजे. आणि प्रत्येक मला वाटतं गावामध्ये एक लायब्ररी आणि ग्रंथालय आज नाही तर उद्या तयार होईल अशी माझी म्हणजे आशा आणि अपेक्षा आहे. आणि एक राज्यस्तरावर सुद्धा आमच्या प्रयत्न राहणार आहे की आमच्याकडे जवाहर बाल भवन आहे मुंबईला आणि प्राईम लोकेशन. तिथे मिनिस्टर मॅडमची सुद्धा इच्छा आहे की एक मोठी चांगली पब्लिक लायब्ररी तयार असावी आणि तिथे आमच्या मुलांनी येऊन बसावा. आणि इव्हन आय थिंक पुण्यामध्ये, नागपूरमध्ये अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी असे ना पब्लिक लायब्ररीज डेव्हलप करायला पाहिजे. आणि रविवारी, शनिवारी मुलांनी, पालकांनी येऊन तिथे बसावा, 1-2 तास तिथे घालावे, एन्जॉय करावा, स्टोरीज वाचावे, अशा एक वातावरण निर्मिती सुद्धा झाली पाहिजे. सो हे सगळे आमचे प्रयत्न सुरू आहे आमच्या विभागाचे. आणि आज तुम्ही जे लॉन्च करतायत ते शनिवारी ते वाचन होईल, मुलांना गोष्टी ऐकायला मिळतील. आय थिंक इट्स अ वंडरफुल बिगिनिंग. आणि ते माझी सगळी शुभेच्छा तुमच्या सगळ्या टीमला आहे आणि धन्यवाद आहे युनिसेफला, प्रथमला, आमच्या लोकांना की तुम्ही एवढी मेहनत करत आहात आणि नवीन नवीन उपक्रम दर आठवड्याने 1-2 नवीन उपक्रम लॉन्च करत आहात. सो ऑल माय बेस्ट विशेस टू यू अँड टू द टीम. आणि तुम्ही मला फीडबॅक देत राहा. मी फार उत्सुकतेने म्हणजे आय विल फॉलो की काय चाललेलं आहे, किती मुलं
हे ऐकता आहेत गोष्टी आणि किती ना आवडतोय. सो सर्वांना शुभेच्छा आणि धन्यवाद. थँक्यू सो मच मॅम. मी आता विकास करत सरांना आमंत्रित करते. टेक दिस. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मैथिली. जसं मॅडमने सांगितलं तसं त्या पद्धतीनं राज्यामध्ये वेगवेगळे उपक्रम सुरू करण्यासाठी मॅडम जो आपला नेहमीच पाठिंबा राहिलेला आहे आणि त्याचबरोबर आपण स्वतः प्रत्येक गोष्टीसाठी जो SCRT असेल किंवा आम्ही सर्व अधिकाऱ्यांशी वेळोवेळी स्वतः संवाद साधता, त्यामुळेच हे राज्यामध्ये असं प्रकारचं चांगलं काम उभा करायला आम्हाला हुरूप येतोय असं सांगायला मला निश्चितच आनंद वाटतो. आजच्या या वाचन कौशल्याच्या विकसनाच्या या प्रोग्रामच्या उद्घाटनाच्या दिवशी या कार्यक्रमासाठी प्रेरणा देणाऱ्या आणि त्याचबरोबर अशा प्रकारचे पुस्तकं प्रत्येक तळागाळातल्या मुलांपर्यंत जावं आणि वाचन कौशल्य खऱ्या अर्थाने विकसित राज्यामध्ये व्हावं अशी तळमळ असणाऱ्या आपल्या राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या सचिव माननीय वंदना कृष्णा मॅडम, याचबरोबर राज्याच्या प्रत्येक अधिकाऱ्याला आपलेसे वाटणारे आणि प्रत्येक चांगल्या उपक्रमाला नेहमी ज्यांचा पाठिंबा असतो आणि जे प्रत्येक गोष्टीला हिरिरीने भाग स्वतः सहभाग घेतात असे आमचे राज्याचे शिक्षण आयुक्त माननीय विशालजी सोळंकी सर, युनिसेफ इंडिया एज्युकेशनचे हेड श्री टेरीजी राजेश्वरी चंद्रशेखर मॅडमजी, याचबरोबर SCRTचे आमचे प्रेरणास्थान आणि आमचे संचालक माननीय दिनकर पाटील साहेब, ज्यांच्या प्रेरणेतून आणि ज्यांच्या मार्गदर्शनामधून अजून पाईपलाईन मध्ये पुढील उपक्रम येत्या काही दिवसामध्ये येत आहेत आणि त्यांची स्वतः वाचन कौशल्य विकसित होण्यासाठी त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे आणि सांगली जिल्हा असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल याच्यामध्ये अशा प्रकारच्या पुस्तकांची जत्रा भरवण्यासाठी ज्यांनी काम केलं अशा आमचे दिनकर पाटील साहेब, प्रथमची सर्व टीम, युनिसेफची टीम ज्याच्यामध्ये रेश्मा आहेत, मैथिली जी आहेत, हिमांशू जी आहेत, प्रथमच्या आमच्या SCRTच्या भाषा विभागाच्या उपसंचालक श्रीमती आचला जडे मॅडम, आवटे मॅडम, याचबरोबर आमची SCRTची सर्व टीम, या सर्वांचे, याचबरोबर शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक, आमचे डाएटचे प्राचार्य, ज्येष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता या सगळ्यांच्या सहकार्यातून हा उपक्रम पूर्ण राज्यभर पुढील 10 आठवडे चांगल्या रीतीने पार पडेल असा मला विश्वास वाटतो. मॅडम, या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्वांचे ज्ञात अज्ञातांचे, ज्यांचे कुणाचं नाव राहून गेलंय, या सर्वांचे देखील आभार मानतो आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्य विकसित होण्यासाठी आपण सगळेजण मिळून अतिशय उत्तमरित्या प्रयत्न करूया या विश्वासाने आणि या दृढ निश्चयाने आपण इथं थांबूया. उद्यापासून हा कार्यक्रम पूर्ण राज्यभर लॉन्च होईल. उद्याच्या कार्यक्रमाचं देखील आपल्याला निमंत्रण दिलेलं आहे. उद्यापासून विज्ञान आणि गणिताच्या शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी करूया मैत्री विज्ञान आणि गणिताशी हा देखील कार्यक्रम उद्या सकाळी 11 वाजता लॉन्च होणार आहे. आयसर आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या सहकार्यातून राज्यातल्या सर्व विज्ञान व गणित शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आपल्या परिसरातील विज्ञान व गणिताच्या गमती जमतीचा कार्यक्रम हा आपल्या दर शनिवारी सुरू होणार आहे. त्याचं देखील आपल्या सर्वांना उद्घाटनाचं आमंत्रण देतो. आपल्याला आमंत्रण दिलेलंच आहे याआधी. तर आजच्या या कार्यक्रमासाठी वेळ दिलेल्या सर्वांचे खूप खूप आभार. आपल्या पाठिंबा, प्रेरणा आणि मार्गदर्शनामुळेच हे आपण असं चांगलं काम निश्चितच उभा करू शकू असा आत्मविश्वासासह इथं थांबूया. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू ऑल. Okay, bye. All the best to everyone. Thank you, ma'am. Thank you. All the best. Thank you. Goodbye. मॅडम, धन्यवाद. 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 धन्यवाद सर्वांना. रेश्मा, प्लीज एंड द